मलकापुर के नालंदा नगर में रहने वाले उमेश नरवाड़े ने अपनी आर्थिक स्थिति के बावजूद सब्जियों का व्यवसाय अपनाया और अपने बेटे तुषार को मलकापुर में पढ़ाया और आगे की उच्च शिक्षा के लिए उन्हें अपनी मां के साथ नागपुर भेज दिया। तुषार को पता था कि उनके माता पिता उनके लिए बहुत कठिनाइयां उठा रहे हैं। उन्होंने अपनी पढ़ाई पर ध्यान देना जारी रखा और साथ ही पढ़ाई में ध्यान देते हुए अच्छी रैंक के साथ आईआईटी दिल्ली में उच्च शिक्षा हासिल की। अच्छे मार्कों से उत्तीर्ण होने पर अपनी सफलता हासिल करने के बाद नालंदा नगर के एसडीके जंके सर, म्युनिसिपल हाई स्कूल के प्रिंसिपल डीएस राठौड़ सर, एमओ सर काटे सर, भरत सुरवाड़े सर, मलकापुर ग्रामीण के थानेदार श्री काले साहिब, वरिष्ठ पत्रकार उल्लास शेगोरकर, सतीश दागड़े सर और मलकापुर शहर के प्रबुद्ध नागरिकों ने तुषार का अभिनंदन किया। उलट लोक तुम्हाला हसतील तर हे तुमच्यासाठी ऊर्जा आहे, प्रेरणा असं तुम्ही समजा। त्यामुळे तुम्ही खच्चीकरण करून घेऊ नका। तुम्ही गरीब आहात, श्रीमंत हा आपला निसर्गाचा किंवा आपला नशिबाचा भाग म्हणावा, परंतु तुम्हाला जे ज्ञान मिळतंय, जे अभ्यास करण्याची क्षमता मिळते, आपण ती करावी। काल तुमच्या गरिबीला पाहून तुम्हाला हसत असतील किंवा नातेवाईक नाव ठेवत असतील, परंतु तुम्ही आज जे कर्तृत्व करून दाखवलं, आज सर्व समाज तुमच्यासाठी सत्कारासाठी उभा आहे। तथागतांना सुद्धा गौतम बुद्ध बनण्यासाठी किती तपश्चर्या केलेली आपण जाणता आहात। आणि तसेच दुसरा एक शेर आहे महामानवासाठी, ज्यांच्याकडून मी आयुष्यभरात प्रेरणा घेतलेली आहे। खेत मजदूर होकर अफसोस कर रहे होते, खेत मजदूर होकर अफसोस कर रहे होते, दबक कुचले व्यक्तियों को अभिव्यक्ति के अवसर ना होते, ना मिलता शिक्षा का अधिकार, ना मिलता समानता का अधिकार, अगर भीमाई के कोख में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवांना बघून आपण आज या ठिकाणी मोठी झालेलं आहे। तुमच्या माझ्यासारखे हजारो करोडो लोकांना जे अंधकारमय युगात पडले होते, अशा लोकांना ज्ञानाचा सूर्य, एक सोनेरी पहाड दाखवणारे महामानव यांचा आपण आदर्श, सर्वच जण आदर्श घेत आहोत। मी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी आलो आहोत। आज भैयांचा सत्कार बघितला तर खूप आनंद वाटतोय, कारण मलकापूर सारख्या शहरामध्ये अभ्यासाचं पाहिजे तेवढं वातावरण नाही आणि आयआयटी सारख्या सर्वात उच्च पदस्थ ठिकाणी दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी त्याचा निवड झाली आहे। हे खरंच आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि आपल्यासारख्या ग्रामभागातल्या लोकांनी हे बघायला हवं, कारण एक साधारण मजदुराचा मुलगा किंवा त्याच्या आईवडील मध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, असा मुलगा जर होऊ शकतो तर माझ्या घरातला मुलगा का नाही। आणि केवळ हे त्याचं यश नाही तर त्याच्यासाठी लहानपणापासून घडवणारे आईवडील, कारण आईवडिलांनी स्वतःच्या पोटाच्या खळगीला आराम देऊन त्याच्यासाठी पायी जमा करून आज त्याला या ठिकाणी नक्कीच पोहोचवलं आहे। आणि मी भविष्यात एवढं सांगेल की आपण नेहमी बाबासाहेबांचा अंगीकार, त्यांनी जे आयुष्यात जे प्रण केलं त्याचा अंगीकार करायला हवा, कारण बाबासाहेबांचं एवढं ज्ञान होतं की जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आज त्यांची नोंद आहे। आणि त्यांना जर हवा असतं की ते कॅम्ब्रिज म्हणजे लंडन किंवा अमेरिकेमध्ये स्थायिक होऊन सुखी जीवन जगू शकले असते, परंतु तळागाळात पडलेल्या समाजाला पुढे आणण्याचं आहे, म्हणजे स्वतः त्याग देऊन समाजाला पुढे आणण्यासाठी ते आपल्या देशात आले आणि त्याचा पर्याय म्हणून त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांना अल्पजीवन भेटलं, हे आपण बघितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही या पदानुसार उच्च पदावर जाणार आहात, लाखो करोडीची तुम्हाला नोकरी मिळणार आहे, परंतु तुम्ही ज्या मातीमध्ये वाढला आहात त्या समाजाला, त्या जातीला, त्या मानवांना, त्या माणसांना आपण विसरणार नाही, मला अशी अपेक्षा आहे।